नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकटोक. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा 139वा वर्धापन दिन नुकताच साजरा झाला. नागपूरला त्यांनी हा समारंभ साजरा केला. त्यासाठी नागपूर या विदर्भाच्या उपराजधानीची, महाराष्ट्राच्या उपराजधानीची निवड केली. खरं म्हणजे काँग्रेसचा हा मेळावा, ही रॅली उपस्थितीच्या दृष्टीनं सुद्धा यशस्वी झाली असं म्हणण्यास काहीच हरकत नाही. ज्या मैदानाची निवड केली होती त्या मैदानावर खचाखच लोकांची गर्दी होती. त्या अर्थाने रॅली आणि हा मेळावा यशस्वी झाला असं म्हणता येईल. परंतु दुसऱ्या बाजूला विदर्भातला हा काँग्रेसचा मेळावा, ज्या मेळाव्याला सोनिया गांधी येणार होत्या पण त्या आल्या नाहीत प्रकृतीच्या कारणामुळे, परंतु काँग्रेस पक्षाचे सर्वात मोठे नेते सध्या जे म्हणता येईल ते राहुल गांधी हजर होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. आता नवे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथाला उपस्थित होते आणि बहुतांश राज्यांचे, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री, ऑल इंडिया काँग्रेस वर्किंग कमिटीचे सगळे पदाधिकारी प्रामुख्यानं उपस्थित होते. काँग्रेसचं अशी रॅली म्हटलं की स्टेजवर प्रचंड भाऊगर्दी असते. हे सगळं त्या पद्धतीनं दिसलं. परंतु येणाऱ्या लोकसभा निवडणुकांची सुरुवात, त्याच्या प्रचाराची सुरुवात जर नागपुरातून करायची होती तर 3 राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ज्या पद्धतीने सेक्युलर मतांमध्ये आणि काँग्रेस प्रणित विचार करणारी जी काही माणसं आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये जे नैराश्य आलेलं आहे, जी नाराजी आलेली आहे, ते खचलेले आहेत. त्या खचलेल्या मनांवर उभारी देण्याचं काम करणारं वक्तृत्व उत्तम पद्धतीने या मेळाव्यात अपेक्षित होतं. अर्थात काँग्रेसचा मेळावा, काँग्रेसची रॅली म्हटली तर प्रमुख आकर्षण असतं राहुल गांधींच्या भाषणाचं. राहुल गांधींनी भाषणही त्या ठिकाणी केलं. फार काही भाषणं झाली नाहीत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे अशी 3-4 भाषणं मोजून झाली आणि अर्थातच सर्वात जास्त वेळ संधी राहुल गांधींना देण्यात आली. राहुल गांधींकडून जे अपेक्षित भाषण होतं की 3 राज्यांचा पराभव, काँग्रेसचं मनोबल खचलेलं, अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या मनाला उभारी देऊन सेक्युलर जे काही प्रवाह आहेत त्या प्रवाहांना अधिक गॅरंटी देणारं भाषण, त्यांच्यावर सकारात्मक पद्धतीने मारा करणारं भाषण आणि सरकारच्या त्या चुका न कळता नव्या पद्धतीने काही चिंतन या भाषणामध्ये राहुल गांधींकडून अपेक्षित होतं. पण दुर्दैवानं तसं झालं नाही. राहुल गांधींचं भाषण फार सपक झालं. त्याच्यामुळे फार काही नवी उभारी, नवा मंत्र, विजयाचा मंत्र घेऊन कार्यकर्ते तिथून परतले असं जी अपेक्षा होती ती अपेक्षा काही पूर्ण होऊ शकली नाही. काँग्रेसमध्ये मला आश्चर्य वाटते की इतक्या वर्षात एकही नेता धाराप्रवाही भाषण करणारा निर्माण होऊ नये किंवा असतील तर त्याला संधी का दिली जात नाही याचं मोठं नवल वाटते. दुसऱ्या बाजूला राहुल गांधींच्या भाषणामध्ये जे मुद्दे होते ते मुद्दे काही फार नवीन नव्हते. भाजपमध्ये असलेला खासदार तो मला कसा संसदेच्या बाहेर किंवा संसदेत भेटला, तो काय म्हणत होता, हे मुद्दे याही अगोदर आलेत. कुछ दिन पहले एक बीजेपी का एमपी मुझे लोकसभा में मिला. बहुत सारे बीजेपी के एमपी पहले कांग्रेस पार्टी में हुआ करते थे. ये भी कांग्रेस पार्टी में था. छुप के मिला मुझसे. मुझे दूर से देखा, छुप के डर से कहता है, राहुल जी आपसे बात करनी है. मैंने कहा भाई क्या बात करनी है, तुम तो बीजेपी में हो.
और फिर उसके चेहरे पे थोड़ी सी टेंशन दिख रही थी। तो मैंने पूछा, सब कुछ ठीक है क्या? मैंने सोचा शायद घर में कोई बीमार हो, कोई दुर्घटना हो गई हो। मैंने पूछा सब कुछ ठीक है? कहता है नहीं। क्या हुआ? राहुल जी, बीजेपी में रहकर सहा नहीं जाता। मैं हूं बीजेपी में, मगर दिल मेरा कांग्रेस में है। तो मैंने कहा भाई दिल तेरा कांग्रेस में, शरीर आपका बीजेपी में। मतलब दिल शरीर को कांग्रेस में लाने से डर रहा है, यही हो सकता है। मैंने कहा मन क्यों नहीं बनता वहां? आप एमपी हो, आप मुझे हिंट दे रहे हो, मन क्यों नहीं बनता? कहता है राहुल जी, बीजेपी में गुलामी चलती है। जो ऊपर कहा जाता है वो बिना सोचे समझे करना पड़ता है। हमारी कोई सुनता नहीं है। ऊपर से ऑर्डर आता है, मतलब जैसे पहले राजा ऑर्डर देते थे, ऊपर से ऑर्डर आता है और उसका पालन करना पड़ता है। राहुल गांधी सतत भाषणांमध्ये तेच ते मुद्दे मांडत असतील तर त्यांचं भाषणसुद्धा कंटाळवाणं होते। भाषणामधून काहीतरी नवे मुद्दे पुन्हा काँग्रेसला नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारच्या विरोधात लढण्याची उर्मी ज्या शब्दांमध्ये असते ते शब्द खरं म्हणजे नेत्याच्या तोंडून यायला पाहिजेत। आताही 3 राज्यांच्या पराभवानंतरसुद्धा आपल्याला विजयाची कशी आशा आहे, इंडिया फ्रंट हे एकाच एक लढत देऊन आपण कसे लढू शकतो, स्ट्रॅटेजी काय आहे, हे सर्व सांगण्याची खरं म्हणजे गरज होती। आणि त्या निमित्ताने या आलेल्या सगळ्या लोकांना, कारण की ही भाषणं सगळी लाईव्ह असतात, त्याच्यामुळे घरबसल्या भाषण ऐकणाऱ्या माणसांनासुद्धा अशा पद्धतीचा आशावाद नेत्यांकडून कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण व्हावा अशी अपेक्षा असते, पण तसं काहीही झालेलं दिसत नाही। कंटाळवाणं रटाळ तेच ते भाषण। आणि आधीच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की राहुल गांधी हे काही धाराप्रवाही वक्ते नाही आहेत, ते संवादाच्या सारखं बोलतात। नेहरूजी ज्या पद्धतीनं बोलत होते तसं भाषण त्यांचं नसते। राजीव गांधी ज्या पद्धतीनं लोकांशी संवाद साधतात तसं त्यांचं भाषण होतं। इंदिरा गांधीसुद्धा धाराप्रवाही भाषणासाठी प्रसिद्ध होत्या। विरोधकांवर जेव्हा टीका करत होते तेव्हा मुद्देसूद टीका करून प्रचंड तुटून पडण्याचं सामर्थ्य इंदिरा गांधींमध्ये होतं। त्याच्यानंतर मला वाटते काँग्रेस पक्षानं
ते गांधी घराण्याच्या अवतीभोवती काँग्रेस पक्ष इतका असा अरुंद झालेला आहे की त्यांना उत्तम बोलणारा धाराप्रवाही वक्ता एखादा असेल, तो कदाचित वक्ता बोलला तर प्रमुख नेत्यांचं भाषण फिकं पडेल काय, ढिलं पडेल काय, अशी भीती त्यांना असते. म्हणून कदाचित चांगल्या वक्त्यांना या ठिकाणी समोर ठेवलं जात नाही. परंतु आता ही गरज आहे. काँग्रेसमध्ये उत्तम पद्धतीनं बोलणारे, लोकांच्या मनाचा ठाव घेणारे आणि लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा पेरणाऱ्या वक्त्यांची गरज आहे. राहुल गांधींच्या भाषणात ते काहीही दिसलं नाही म्हणायला. मल्लिकार्जुन खरगे हे तिकडचे साऊथमधले नेते असतानासुद्धा स्खलित मराठीत ते बऱ्यापैकी उत्तम त्यांनी भाषण केलं. शेवटी ज्या प्रदेशात आपण जातो त्या प्रदेशाच्या भाषेत जर आपला संवाद लोकांशी झाला, भाषण झालं, तर लोकांना अधिक अपील होते. ते थोडंसं हार्ट टचिंग ते भाषण असते. अशा पद्धतीचं भाषण मल्लिकार्जुन खरगेंचं होतं. परंतु मूळ मुद्दा शेवटी तिथेच येतो की कार्यकर्त्यांना अशा लोकसभेच्या निवडणुकांचा प्रचाराचा बिगुल जिथे वाजणार आहे तिथे कोणते मुद्दे घेऊन आपण घरी जाणार आहोत. जिल्हा ठिकाणी काम करणारे, आपापल्या प्रदेशात काम करणारे जे काही नेते असतील, पदाधिकारी असतील, पक्ष संघटनेत काम करणारे महत्त्वाचे काही पदाधिकारी असतील, त्यांना बोलण्यासाठी कोणते मुद्दे राहुल गांधींनी किंवा मल्लिकार्जुन खरगेंनी दिले याचं जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा आपल्या हाती काहीही मिळत नाही. मला वाटते काँग्रेससाठी हे काही चांगले लक्षण नाही. एवढा मोठा मेळावा झाला की आपण हिंदीत त्याला म्हणू शकू, कहाँ गए कहाँ नहीं, क्या लाए कुछ नहीं, अशा पद्धतीचे जर मेळावे काँग्रेसमध्ये संपन्न होत असतील तर येणाऱ्या काळात जोश जो भरावा लागतो कार्यकर्त्यांमध्ये, काही वेगळे मुद्दे लोकांमध्ये पेरावे लागतात, त्यांच्या डोक्यात टाकावे लागतात. सामान्य माणसांना भिडणारे काही मुद्दे असतात, तेही मुद्दे जर समोर येत नसतील तर मला वाटते काँग्रेस पक्ष संघटनेचं पुढच्या दृष्टीने काही फार त्यांचा काळ उज्ज्वल आहे असं वाटत नाही. आताही वेळ गेली नाही. काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांनी, केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचा एखादा धुवाधार वक्ता समोर निर्माण करावा की ज्याने सभा जिंकून घ्यावी. या पद्धती शेवटी मोठे नेते हे लोकांशी संवाद साधत असतात, पण वारंवार ते रटाळ मुद्दे देऊन त्यांचंही भाषण बोर व्हायला लागलं तर लोक समजून जातील. लोक पर्यायाच्या शोधात असतात. राम मंदिराचं वातावरण इतक्या उत्तम पद्धतीनं हे सगळे लोक निर्माण करत आहेत आणि प्रत्यक्षात नरेंद्र मोदींना अगदी रामाचा अवतार, देवाचा अवतार, विष्णूचा अवतार अशा पद्धतीने सादर करत आहे. अशा वेळी आपण त्यांच्या बाजूनं न जाता हे सगळं धार्मिकतेचं, उन्मादाचं मळभ दूर सारणारं जर काही मुद्दे आपण देऊ शकलो तर मला वाटते ते प्रभावी मुद्दे होतील. काँग्रेसला खरोखर काळ सद्बुद्धी देवो आणि या दृष्टीने त्यांनी पावलं टाको, एवढंच आपण आजच्या निमित्ताने सांगू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.